चला तर मैत्रिणींनो, आज आपण बनवूया रव्याचा उत्तप्पा। त्यासाठी मी या ठिकाणी घेतलेला आहे 1.5 वाटी रवा। त्याच्यामध्ये मी ताक घालणार आहे, 1 अर्धी वाटी। ताकाच्या आंबटपणानुसार त्याच्यामध्ये आपण ताक घालणार आहोत आणि पाणी घालून हे मिश्रण फेटून घेणार आहोत। बाजारामध्ये 2 प्रकारचे रवे मिळतात, एक मोठा आणि एक लहान। मी या ठिकाणी लहान रवा घेतलेला आहे, शक्यतो लहानच रवा घ्यायचा, बारीक असा। हे मिश्रण चांगलं झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालूया चवीनुसार। आणि हे 15-20 मिनिटं असंच भिजत ठेवायचं। रव्याच्या उत्तप्प्यासाठी मी घेतलेला आहे 1.5 वाटी रवा आणि त्याच्यामध्ये ताक आणि पाणी टाकून हा भिजवून घेतलेला आहे चांगला। त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे, एक 15 मिनिटं हा भिजलेला आहे। कांदा, टोमॅटो, हे चेरी टोमॅटो पण मी घेतलेले आहेत। हे थोडेसे आंबट जरी असले ना तर ह्याची टेस्ट खूप मस्त असते। कोथिंबीर, मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत करून, कोथिंबीर चिरून घेतलेली आणि हा मसाला घेतलेला आहे, कच्चा मसाला आपण बारीक केलेला आहे। थोडासाच आपण ह्याच्यामध्ये पहिल्यांदा टाकून घेऊयात। आता चेरी टोमॅटो आहेत, चेरी टोमॅटोचे असे मी 2-2 भाग केलेले आहेत। साखर, मीठ, ते साखर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत। बाकीचे बारीक करून घेऊयात। या टोमॅटोवरती, चेरी टोमॅटोवरती आपण थोडंसं मीठ पसरवून घेणार आहे आणि थोडीशी ही साखर बारीक केली, त्याच्यामुळे ह्याचा थोडासा आंबूसपणा कमी होतो आणि टेस्ट मस्त लागते। गॅस चालू करूयात। द्वासेसाठी जो तवा वापरतो तोच आपण या ठिकाणी ठेवूयात। तवा गरम झाला की त्याच्यावरती तेल लावून घ्यायचं। त्याचं मिश्रण असं झालेलं आहे। हे आता आपण तव्यावरती प्रथम साईडनं आणि नंतर मध्ये असं सोडून घेऊयात। डोस्यापेक्षा ह्याचा थर थोडासा जाडसर असतो। वरती आपण टाकूयात कांदा, बंद करायचा, मिरचीचे तुकडे, कोथिंबीर, टोमॅटोचे तुकडे, हे बघा, हे असे चेरी टोमॅटो ठेवले, त्याच्यामुळं छान उत्तप्पा दिसतो, पण डेकोरेशन पण छान होतं, टेस्टही चांगली लागते। साईडनं थोडंसं तेल सोडून घेऊयात, थोडंसं चोपून घेऊयात। झाकण ठेवूया त्याच्यावर। याच्यावरून मी थोडासा कच्ची दाबेली मसाला टाकते, आपण हा स्किप पण करू शकतो आवडीनुसार। हा बघा, हा मस्त असा उत्तप्पा आपला तयार झालेला आहे। त्याला असं सुट्टा करून घ्यायचा आणि ताटामध्ये घ्यायचा। शक्यतो उत्तप्पा एकाच बाजूने भाजतात, तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही दोन्ही बाजूनेही भाजू शकता। आपण हा असाच खाऊ शकतो,
याच्याबरोबर टोमॅटो केचप पण वापरू शकतो. वरून असा थोडासा केचप टाकला तरी पण चालतो, किंवा नारळाची चटणी पण ह्याच्याबरोबर छान लागते. हा दुसरा लावला आहे. त्याबरोबर मी खाण्यासाठी घेतलेली आहे बिटाची कोशिंबीर. आपण श्वास पण घेऊ शकतो. बघा, हा मस्त असा उत्तप्पा तयार झालेला आहे. याच्याबरोबर आपण खाण्यासाठी घेतलेली आहे बिटाची कोशिंबीर.